नमस्कार, मी वैद्य राजेंद्र खरात। आज आहे 17 एप्रिल, जो जगामध्ये वर्ल्ड हिमोफिलिया डे अर्थात जागतिक हिमोफिलिया दिवस म्हणून साजरा केला जातो। हिमोफिलिया हा अत्यंत दुर्मिळ आजार आहे आणि हा शरीरातील जनुकीय संरचनेमध्ये परिवर्तन झाल्यामुळे होणारा आजार आहे। यामध्ये रक्त गोठवण्याच्या प्रक्रियेसाठी जी प्रथिने आवश्यक असतात ती कमी प्रमाणात निर्माण होतात, अर्थात निर्माणच होत नाहीत आणि त्यामुळे कुठल्याही पद्धतीने जखम झाल्यास अतिरिक्त रक्तस्राव होऊन जीवाला धोका निर्माण होऊ शकतो। आता या आजाराचा आयुर्वेदामध्ये उल्लेख आहे का? तर पूर्वाचार्यांनी ग्रंथांमध्ये सर्व आजारांची नावे जरी लिहिली नसली तरी बऱ्याचशा अर्थात प्रत्येक आजाराचं लक्षण मात्र त्यांनी लिहून ठेवलेले आहेत आणि त्याच्यावरचे उपचार लिहून ठेवलेले आहेत। हिमोफिलिया या आजारासदृश्य लक्षणं ही आयुर्वेदात असलेल्या रक्तपित्त या व्याधीमध्ये त्यांनी नोंदवलेली आहेत। तसेच रक्तपित्ताच्या विकृती विज्ञानीय या अध्यायामध्ये सुद्धा हिमोफिलिया सदृश्य लक्षणं आपल्याला नोंद केलेली आढळतात आणि याचमुळे हा आजार तसा धोकादायक ठरतो। या आजारामध्ये अतिरिक्त रक्तस्राव होत असल्यामुळे आणि तो गोठवला जात नसल्यामुळे जीवाला धोका निर्माण होतो। तेव्हा या आजारांची लक्षणं दिसताच त्वरित याच्यावर उपचार करून घेतले पाहिजेत। धन्यवाद।